पराभव सतत वाट्याला येतोय आणि भविष्यामध्ये विजय मिळण्याची आशा अत्यंत धुसर झालेली आहे. या परिस्थितीमुळे काँग्रेस पक्ष प्रचंड पिसाळलेला आहे. जेफ्री एप्स्टीन याचा संबंध त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला. एक एआय व्हिडिओ बनवला आणि या एआय व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्स्टीनशी चर्चा करतायत आणि नाचतायत अशा प्रकारचं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. खरं तर नाच गाण्याचा संबंध नेहरू गांधी परिवाराशी अत्यंत घट्ट आहे. एडविना माउंटबॅटन यांनी अनेक वर्ष जवाहरलाल नेहरू यांना नाचवलं. त्याच्यानंतर अवघ्या काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस सरकारला केजीबी अनेक वर्षे नाचवत होती. मित्रोखीन आर्काईव्हमध्ये याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्याच्यानंतर सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांना नाचवलं. सोनिया गांधी आणि नाचाचा किती घट्ट संबंध आहे याची चर्चा देशामध्ये अनेक वर्ष होते. राहुल गांधी आणि पुस्तकांचा दूरपर्यंत संबंध असेल असं आम्हाला वाटत नाहीये, परंतु माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा निमित्त करून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांना पुस्तकावर चर्चा करण्याची एवढी जर खुमखुमी असेल तर त्यांनी मित्रोखीन आर्काईव्हवर चर्चा केली पाहिजे. जेवियर मारो लिखित रेड सारी सोनिया गांधी यांच्या जीवनावर भेटलेलं पुस्तक आहे, त्याच्यावर चर्चा करावी, ज्याच्यावर काँग्रेस सरकारने त्यांच्या सत्ताकाळामध्ये बंदी घातली होती. निवृत्त लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी चीन प्रकरणामध्ये जवाहरलाल नेहरूंनी कशी माती खाल्ली याच्यावर एक सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर त्यांचं ते आत्मचरित्र आहे, परंतु त्याच्यामध्ये नेहरू यांच्या चीन चुकीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे. पुस्तकाचं नाव माजी शिपाईगिरी. जॉन दळवी, ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं एक पुस्तक आहे हिमालयन ब्लंडर. अशा अनेक पुस्तकांवर राहुल गांधी यांना संसदेमध्ये चर्चा करता येईल.